बाप्पासाठी त्याच्या आवडते मोदक तयार करायचे होते. पण खरं सांगू का, विसर्जनाच्या दिवशी मोदक करताना माझं पेशन्स टेस्ट झालं. पूर्ण दिवस लाईट गायब होती. मुलांचे मोदक खाण्यासाठी गडबड चालू होती आणि मी लिटरली देवाजवळ प्रार्थना करत होते की बाप्पा आता फक्त लाईट येऊ दे. कारण मिक्सरमध्ये मला खोबरं बारीक करायचं होतं आणि ड्रायफ्रुट्स पण बारीक करायचे होते. त्याच्याशिवाय माझं काम पुढे सरकणार नव्हतं. पण शेवटी जेव्हा गरम क्रिस्पी मोदक हातात आले तो मोमेंटच वेगळा होता. फुल व्लॉग मी त्याचा खाली प्ले बटनावर टॅग केलेला आहे, तो नक्की बघा. तोपर्यंत आपण तळणीच्या मोदकची रेसिपी पाहूया. इथे 2 वाट्या मी मैदा गाळून घेतलेला आहे, 2 चमचे तूप घेतले आहे आणि 2 चिमूट मीठ टाकलेले आहे. ते सर्व मी व्यवस्थित मिक्स केले आहे. त्यानंतर थोडे पाणी टाकून मी ते कणिक मळून घेतले आहे आणि ते 10-15 मिनिटं मी रेस्ट करायला झाकून ठेवले आहे. त्यानंतर मी सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्यानंतर खोबरे थोडे करून ते सुद्धा बारीक करून घेतले. ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम, चारोळ्या आणि थोड्या सनफ्लॉवर सीड्स होत्या, त्या मी घेतलेल्या होत्या. त्या सर्व मी थोड्या जाडसर तळून घेतलेल्या होत्या मिक्सरमध्ये, खूप जास्त फाईन बारीक केलेल्या नव्हत्या. त्यानंतर ते सर्व ड्रायफ्रुट्स मी थोडे तूप घेऊन त्यात थोडे रोस्ट करून घेतले आणि साईडला ठेवून दिले. त्यानंतर एक मोठी कढई घेऊन त्यात थोडे तूप टाकून त्यामध्ये मी जो बारीक केलेलं खोबरं होतं ते थोडं परतून घेतलं आणि त्यात ते ड्रायफ्रुट्स टाकून दिले. त्यानंतर थोडा वेळ परतून त्यामध्ये मी पावकची जी जॅगरी पावडर आहे, गूळ पावडर आहे, ती त्यामध्ये मी 1 वाटी मिक्स करून घेतली. ती मिक्स केल्यानंतर 5-10 मिनिट, जवळजवळ 10-1 मिनिट ती मी छान परतून घेतली आणि एकजीव करून घेतली. त्यानंतर जो मैदा भिजवलेला होता त्याचे छोटे गोळे करून छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि ते तयार केलेलं खोबऱ्याचं स्टफिंग जे होतं ते मी त्यात भरून छानपैकी मस्त मोदकचा शेप देऊन मोदक तयार करून घेतले आणि तेल गरम करून त्यात ते मी हळूहळू मंद आचेवर ते तळून घेतले. मोदक हे कमी फ्लेमवरच तळायचे आहेत. जर हाय फ्लेम करून तुम्ही तळले तर मोदक फुटण्याची शक्यता असते. शेवटी 51 मोदक तयार झाले आणि माझ्या मनाची मात्र शांतता झाली. आज बाप्पाचं नैवेद्य खरंच खूप खास झालं. गणपती विसर्जन म्हणजे डोळ्यात पाणी येणारच, पण हे 51 मोदक बाप्पाला अर्पण करून मन खूप हलकं झालं. तर ज्यांना हे तळणीचे मोदक आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा या ताटामध्ये टोटल किती मोदक आहेत आणि ज्यांना उकडीचे मोदक आवडतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून पुढे खूप असे फनी आणि इमोशनल स्टोरीज शेअर करायच्या आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.